मागील लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.3 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर ट्रान्सफॉर्मर हा पाहिला होता. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.3.1 फॉल्स रेमेडीज अँड ट्रबल शूटिंग फॉर ट्रान्सफॉर्मर्स. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.4 इन्स्ट्रुमेंट्स, फेज सिक्वेन्स इंडिकेटर, टाइप्स ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर, स्टॅटिक टाइप फेज सिक्वेन्स इंडिकेटर, न्यूऑन लॅम्प फेज सिक्वेन्स इंडिकेटर, फेज सिक्वेन्स इंडिकेटर, स्मॉल 3 फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.4.2 टेस्टिंग ऑफ ए ट्रान्सफॉर्मर ऑइल ॲज पर 1866-2000, preparation of oil sample for testing, preparation of apparatus, preparation of cell. 4.4.3 ऑइल टेस्ट सेल और किट याच्याविषयी आपण मागील लेक्चरमध्ये माहिती घेतली होती. त्याचा जो इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम ऑफ टेस्ट सेल आहे तो सुद्धा आपण पाहिला होता. ओके. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.4.3.1 व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ टेस्ट सेल, टेस्ट सेलचे वेगवेगळे जे कॉम्पोनंट्स आहेत त्याची माहिती आपण इथे पाहणार आहोत. सिरियल नंबर, कॉम्पोनंट्स, फंक्शन दिलेले आहेत. ओके. असे एक 16 ते 17 कॉम्पोनंट्स आहेत. फर्स्ट आहे मेन स्विच. मेन स्विचचा फंक्शन आहे दिस इज अ 2 पोल स्विच टू मेक ऑन ऑफ द इनपुट पॉवर. फ्यूज युनिट supply is 240 volt, single phase AC, so fuse is of 5 ampere for protection of the circuit. थर्ड आहे मेन पायलट लॅम्प. थर्ड कॉम्पोनंट आहे मेन पायलट लॅम्प indicates the safe working of the process. It is a neon lamp colored generally red or green, 240 volt rating. neon lamp तिथे असतो. ठीक आहे. इंडिकेशनसाठी यूज केलेला आहे. फोर्थ कॉम्पोनंट आहे पुश बटन. इट इज अ ड्युअल डेक बटन. हा पुश बटन ड्युअल डेक बटन आहे. दिस कंट्रोल्स द सिग्नल टू HT कॉन्टॅक्टर, मोटर अँड स्टिरर सर्किट. ओके. फिफ्थ नंबरचा जो कॉम्पोनंट आहे मोटर कंट्रोल स्विच. ओके. मोटर कंट्रोल स्विच त्याचं फंक्शन आहे दिस इज यूज्ड टू गव्हर्न द डिरेक्शन ऑफ मोटर ऑर चेंज द डिरेक्शन ऑफ मोटर. मोटरची दिशा ठरवण्यासाठी किंवा मोटरची दिशा बदलण्यासाठी मोटर कंट्रोल स्विचचा वापर होतो. इट इज अ 2 वे 3 पोल टॉगल स्विच. हा 2 वे 3 पोल टॉगल स्विच आहे. इन्क्रीज और डिक्रीज द आउटपुट व्होल्टेज इज पॉसिबल. इन्क्रीज वाढवणे किंवा कमी करणे आउटपुट व्होल्टेज हे शक्य आहे. ठीक आहे. सिक्स्थ नंबरचा कॉम्पोनंट आहे कंट्रोल नॉब. दिस इज यूज्ड टू चेंज द आउटपुट व्होल्टेज बाय हँड रोटेशन और बाय मोटराइज्ड रोटेशन. ओके. कंट्रोल नॉब आहे. दिस इज यूज्ड टू चेंज द आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज चेंज करण्यासाठी या कंट्रोल नॉबचा वापर होतो बाय हँड रोटेशन और बाय मोटराइज्ड रोटेशन. सेवन्थ नंबरचा कॉम्पोनंट आहे व्होल्टमीटर. हे सर्व टेस्ट सेलवरती माउंट केलेले असतात. टेस्ट सेलवरचे कॉम्पोनंट आहेत, घटक आहेत. सेवन्थ नंबर आहे व्होल्टमीटर टू मेजर व्होल्टेज अक्रॉस द इलेक्ट्रोड. व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन प्रायमरी साइड ऑफ HT ट्रान्सफॉर्मर. इट मेजर्स व्होल्टेज इन KV. एट्थ नंबर आहे पायलट लॅम्प HT ऑन. indicates HT on when HT contactor CHT is energized. पायलट लॅम्प HT ऑन दर्शवण्यासाठी टेस्ट सेलवरती माउंट केलेला आहे. नाइन्थ नंबरचा जो कॉम्पोनंट आहे कंट्रोल ट्रान्सफॉर्मर. कंट्रोल ट्रान्सफॉर्मर दिस इज फॉर गेटिंग डिझायर्ड आउटपुट व्होल्टेज. इट इज अन ऑटो ट्रान्सफॉर्मर ऑपरेटेड मॅन्युअली और बाय मोटर मुवमेंट. ओके. कंट्रोल ट्रान्सफॉर्मर कसा आहे दिस इज फॉर गेटिंग डिझायर्ड आउटपुट व्होल्टेज. ओके. आवश्यक असलेलं आउटपुट व्होल्टेज मिळवण्यासाठी इट इज अन ट्रान्सफॉर्मर ऑपरेटेड मॅन्युअली. हा एक ट्रान्सफॉर्मर आहे, मॅन्युअली ऑपरेट होतो किंवा बाय मोटर मुवमेंट. मोटर मुवमेंटने सुद्धा ऑपरेट होतो. 10th नंबरचा जो कॉम्पोनंट आहे ट्रिपिंग करंट ट्रान्सफॉर्मर. ट्रिपिंग करंट ट्रान्सफॉर्मर. इट सेन्स द प्रायमरी करंट ऑफ HT ट्रान्सफॉर्मर अँड ट्रिप्स द सर्किट ब्रेकर अँड HT इज स्विच्ड ऑफ. द प्रायमरी करंट्स इन्क्रीजेस ॲट ब्रेकडाऊन ऑफ गॅप. ठीक आहे. प्रायमरी करंट केव्हा वाढणार आहे जे स्पेरिकल इलेक्ट्रोड्स आहेत त्यांच्यातील जो गॅप आहे तो ब्रेकडाऊन झाल्यानंतर, बंद झाल्यानंतर हाच ब्रेकडाऊनचा जो करंट आहे तो सेन्स करतो आणि HTला स्विच ऑफ करण्यासाठी हेल्प करतो. ट्रिपिंग करंट ट्रान्सफॉर्मर. ओके. झिरो स्टार्ट स्विच. 11th नंबरचा जो कॉम्पोनंट आहे झिरो स्टार्ट स्विच. बिकॉज ऑफ दिस द युनिट कॅन नॉट बी एनर्जाइज्ड अनलेस कंट्रोल ट्रान्सफॉर्मर इज ॲट झिरो पोझिशन. ओके. कंट्रोल ट्रान्सफॉर्मर जो आहे तो झिरो पोझिशनला असल्याशिवाय युनिट हे एनर्जाइज्ड होणार नाही. त्यामुळे झिरो स्टार्ट स्विच तिथे वापरलेला आहे. 12th नंबरचा कॉम्पोनंट HT ट्रान्सफॉर्मर टू रेज द व्होल्टेज फ्रॉम 240 व्होल्ट इन K व्होल्ट्स. ओके. व्होल्टेज वाढवण्यासाठी HT ट्रान्सफॉर्मर वापरतात 240 व्होल्टपासून किलो व्होल्टपर्यंत टू फीड द इलेक्ट्रोड्स. इट इज ऑइल कूल्ड. हा ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर असेल.
It is a standard designed as per IS 6792/1972. ठीक आहे. अशा पद्धतीचे मेन स्विच, फ्यूज युनिट, मेन पायलट लॅम्प, पुश बटन, मोटर कंट्रोल स्विच, कंट्रोल नॉब, व्होल्टमीटर, पायलट लॅम्प एच टी ऑन, कंट्रोल ट्रान्सफॉर्मर, ट्रिपिंग करंट ट्रान्सफॉर्मर, झिरो स्टार्ट स्विच, एच टी ट्रान्सफॉर्मर. ओके. त्याचबरोबर 13 नंबरचा कॉम्पोनंट आहे रेज ऑर लोअर लिमिट स्विच. रेज ऑर लोअर लिमिट स्विच, वाढवणे किंवा लिमिट स्विच तिथे यूज केलेला आहे. फंक्शन पहा. दिस आयसोलेट्स द मोटर वेन देर इज अ कवर ट्रॅव्हल ऑफ कंट्रोल ट्रान्सफॉर्मर. हा मोटरला आयसोलेट करतो वेन जेव्हा देर इज अ ओव्हर ट्रॅव्हल ऑफ कंट्रोल ट्रान्सफॉर्मर ओव्हर ट्रॅव्हल करत असेल त्यावेळी. ओके. सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकर पहा. सर्किट ब्रेकर सुद्धा हा एक कॉम्पोनंट आहे, महत्त्वाचा आहे. व्हेन गॅप बिटवीन इलेक्ट्रोड ब्रेक्स डाऊन इट ट्रिप्स द सर्किट विथ द हेल्प ऑफ रिले. ठीक आहे. सर्किट ब्रेकरचं हेच काम आहे की दोन इलेक्ट्रोडमध्ये ज्यावेळी ब्रेकडाऊन होतो, ब्रेकडाऊन होतो, गॅप तुटतो, त्यावेळी सर्किटला ब्रेक करायचं आणि म्हणजे रिलेच्याद्वारे तो सर्किटला ब्रेक करून देतो. 15 नंबरचा कॉम्पोनंट आहे एच टी कॉन्टॅक्टर. एच टी कॉन्टॅक्टर. ऑन इट्स ऑपरेशन एच व्ही ट्रान्सफॉर्मर गेट्स कनेक्टेड टू फंक्शन. डुअर स्विच. 16 नंबरचा जो कॉम्पोनंट आहे डुअर स्विच. एच टी कॅन नॉट बी स्विच्ड ऑन वेन हुड चेंबर इज ओपन. डुअर स्विच एच टी कॅन नॉट बी स्विच्ड ऑन. एच टी हा पण स्विच ऑन करू शकत नाही जोपर्यंत हुड चेंबर इज ओपन. ज्यावेळी म्हणजे जोपर्यंत हुड चेंबर हे ओपन आहे तोपर्यंत आपण एच टी ट्रान्सफॉर्मरला स्विच ऑन करू शकत नाही. हा महत्त्वाचा फंक्शन डुअर स्विचचा आहे, डुअर स्विचचा. ओके. 17 नंबरचा जो कॉम्पोनंट आहे स्टिरर. लोकेट इन द टेस्ट सेल. स्टिरर जी आहे ती टेस्ट सेलमध्ये लोकेट केलेली असते. इट इज कोटेड विथ टेफ्लॉन. हे टेफ्लॉनने कोटेड केलेलं असतं. इट इज अ मॅग्नेटिक पॅडल. हा एक मॅग्नेटिक पॅडल आहे. इट ऑपरेट्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ युटिलायझिंग द रोटेटिंग फील्ड फ्रॉम द बॅलन्स्ड परमनंट मॅग्नेट टू इन्क्लूड व्हेरिएबल स्पीड स्टीरिंग ॲक्शन. सिलेबस टॉपिक 4.4.3.2 प्रोसिजर ऑफ टेस्टिंग द ऑइल इन टेस्ट सेल ॲज पर IS. ऑइल टेस्ट सेलमध्ये चेक करण्याच्या पद्धती, प्रक्रिया कशा आहेत ॲज पर IS. ॲज एक्सप्लेन्ड अर्लियर, याच्यापूर्वी एक्सप्लेन केल्याप्रमाणे द सेल कप, ज्याला आपण कप म्हणतो, फिल्ड विथ ऑइल, ऑइलने भरून घ्यायचं आहे. वेटिंग फॉर 10 मिनिट्स सो दॅट ऑइल इज स्टील, म्हणजे 10 मिनटं थांबायचं आहे ऑइल स्थिर होईपर्यंत. ओके. ऑपरेटिंग स्टेप्स पहा. फर्स्ट नंबर आहे स्विच ऑन मेन्स स्विच इंडिकेटेड बाय पायलट लॅम्प. मेन स्विच ऑन करायचं आहे, स्विच ऑन करायचं आहे. मग पायलट लॅम्प आपणाला तो इंडिकेट करेल. सेकंड स्टेप आहे कीप मोटर स्विच इन पोझिशन डिक्रीज्ड. कीप मोटर स्विच, मोटरचा जो स्विच आहे तो डिक्रीज्ड, कमीच्या लेवलमध्ये ठेवायचा आहे, कमीच्या पोझिशनमध्ये. थर्ड आहे प्रेस ऑपरेट पुश बटन. ओके. पुश बटन प्रेस करायचं आहे. मोटर स्टार्ट होईल. कंट्रोल नॉब मूव्ज अँटी क्लॉकवाईज. कंट्रोल नॉब जो आहे तो अँटी क्लॉकवाईज काय होईल, मूव्ह होईल टुवर्ड्स झिरो पोझिशन. कंट्रोल नॉब मूव्ज अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने रोटेट करायचं आहे झिरो पोझिशनकडे. फोर्थ नंबरची स्टेप आहे धिस ऑपरेट्स पुश बटन सायमल्टेनियसली ऑपरेट स्टिरर फॉर ऑइल स्टिरिंग. हा ऑपरेट करेल त्याच वेळेला पुश बटनद्वारे ऑपरेट स्टिरर फॉर ऑइल स्टिरिंग. ठीक आहे. म्हणजे ऑइलला जे स्टीर करणे, ऑइल स्टीर म्हणजे हलवणे किंवा ढवळणे. ठीक आहे. ऑपरेट स्टिरर फॉर ऑइल स्टिरिंग. फिफ्थ नंबर आहे कीप पुश बटन इन प्रेस द पोझिशन. पुश बटन जो आहे तो प्रेस द पोझिशनमध्ये ठेवायचा आहे सो दॅट स्टिरिंग ऑपरेशन कंटिन्युअस. सिक्स्थ नंबरची स्टेप आहे देन नॉब कम्स टू झिरो. मग नॉब जो आहे तो झिरो पोझिशनला येईल. झिरो स्टार्ट स्विच ऑन एच टी ट्रान्सफॉर्मर. झिरो स्टार्ट स्विच ऑन एच टी ट्रान्सफॉर्मर. मग एच टी ट्रान्सफॉर्मर स्विच ऑन करायचे आहेत. ओके. 8th नंबरचा जो स्टेप आहे टॉगल मोटर स्विच इज इन्क्रीज पोझिशन. टॉगल मोटर स्विच इन इन्क्रीज पोझिशन. टॉगल मोटर स्विच आहे तो इन्क्रीज पोझिशनमध्ये ठेवायचा आहे. मोटर स्टार्ट्स ऑपरेटिंग, व्होल्टमीटर स्टार्ट्स रीडिंग, कंट्रोल नॉब स्टार्ट्स मूव्हिंग क्लॉकवाईज. रेट ऑफ राईज ऑफ व्होल्टेज इज जनरली इक्वल्स टू 2 kV पर सेकंद. ठीक आहे. व्होल्टेज वाढण्याचा जो रेट आहे तो जवळपास प्रति सेकंदाला 2 kV इतका असतो, जो की व्होल्टमीटरद्वारा वाचला जाणार आहे, रीड केला जाणार आहे. 10th नंबरची स्टेप आहे टॉगल द मोटर स्विच. व्होल्टेज ऑटोमॅटिकली इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस डिपेंडिंग अपॉन मोटर स्विच पोझिशन. मोटर स्विच पोझिशनच्या नुसार जे स्विच व्होल्टेज आहे ते ऑटोमॅटिकली इन्क्रीज वाढेल किंवा कमी होईल.
ओके, हे कशावरती अवलंबून आहे? अपॉन मोटर स्विच पोझिशन. ठीक आहे. 11th नंबर, स्पार्क बिटवीन इलेक्ट्रोड्स इंडिकेट्स फेल्युअर ऑफ ऑइल. ठीक आहे. ज्या क्षणाला स्पार्क होईल, इलेक्ट्रोड जसे जवळ येतील मोटरच्या पोझिशननुसार, त्यावेळी काय होईल? एखादा एक टाईम असा येईल की ज्या 2 इलेक्ट्रोडमधील जो गॅप आहे, तो काय होईल? ऑइलचा जो भरलेला जो गॅप आहे तो ब्रेक होईल, म्हणजे ऑइल ब्रेक होईल. ओके. मग 12th नंबरची स्टेप काय? रिले ऑटोमॅटिकली ऑपरेट्स. मग त्यावेळी रिले ऑटोमॅटिकली ऑपरेट्स होईल. सर्किट ब्रेकर कट्स द सप्लाय ऑफ एच-टी ट्रान्सफॉर्मर. एच-टी ट्रान्सफॉर्मरकडे जो सप्लाय दिला जातोय तो कट होईल. रीडिंग ऑन व्होल्टमीटर ॲट दिस इन्स्टंट गिव्स ब्रेकडाउन व्होल्टेज ऑफ ऑइल अंडर टेस्ट. ह्या क्षणाचं जे रीडिंग आहे व्होल्टमीटरचं, तो ब्रेकडाउन व्होल्टेज असेल ऑइल अंडर टेस्ट, जी की ऑइल आपण टेस्टसाठी घेतलेली आहे. 14 नंबरचा जो स्टेप आहे, प्रोसिजर रिपीटेड अँड ॲव्हरेजिंग गिव्स ब्रेकडाउन व्होल्टेज. हे प्रोसिजर रिपीट करायचं आहेत आणि ॲव्हरेज ब्रेकडाउन व्होल्टेज घ्यायचं आहे. ठीक आहे. नोट, युनिट कॅन बी कंट्रोल्ड मॅन्युअली ऑल्सो. ह्या युनिटला आपण मॅन्युअली किंवा ऑटोमॅटिकली सुद्धा कंट्रोल करू शकतो. ओके. सिलेबस टॉपिक 4.5, फाउंडेशन फॉर स्टॅटिक मशीन लाईक ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. फाउंडेशन फॉर स्टॅटिक मशीन लाईक ट्रान्सफॉर्मर्स. स्टॅटिक मशीनसाठी फाउंडेशन्स करायचे आहेत. 4.5.1, फॅक्टर्स इन्व्हॉल्वड इन डिझायनिंग मशीन फाउंडेशन. असे कोणते घटक आहेत की मशीनचं फाउंडेशन आपण डिझाईन करत असताना जे इन्व्हॉल्व असतात? ओके, त्या घटकांविषयी इथं डिस्कशन दिलेलं आहे. फाउंडेशन हेल्प्स इन ट्रान्समिटिंग स्टॅटिक ऑर डायनॅमिक लोड ऑफ द मशीन टू गट टू द ग्राउंड. ठीक आहे. फाउंडेशन जो आहे तो काय करतो? मदत करतो ट्रान्समिटिंग स्टॅटिक ऑर डायनॅमिक लोड ऑफ द मशीन टू द ग्राउंड. मशीनचा जो स्टॅटिक स्थिर आणि डायनॅमिक जो लोड आहे तो ग्राउंडकडे ट्रान्सफर करण्यासाठी फाउंडेशन मदत करतो. फॉर डिझायनिंग द फाउंडेशन फॉर द मशीन, द फॅक्टर्स लाईक वेट ऑफ द मशीन, इट्स HP कॅपॅसिटी, स्पीड ऑफ रोटेशन, टाइप्स ऑफ ड्राईव्ह, सॉईल कंडिशन एटसेट्रा, हे घटक आहेत की जे फाउंडेशन डिझाईन करताना विचारात घेतले जातात. जसे की मशीनचा वेट, मशीनची HP कॅपॅसिटी, स्पीड ऑफ रोटेशन. ओके. टाइप्स ऑफ ड्राईव्ह, ड्राईव्ह कोणता यूज केला आहे, सॉईल कंडिशन, मातीची स्थिती काय आहे इत्यादी मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन, हे लक्षात घेतले जातात. मशीन फाउंडेशन्स आर नॉट बेस्ड ऑन एनी डिफायनाइट कॅल्क्युलेशन्स. मशीनचा जो फाउंडेशन आहे तो कोणताही डिफायनाइट कॅल्क्युलेशनवरती अवलंबून नाही आहे. परंतु दे आर डिपेंडंट ऑन प्रॅक्टिकल इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स अँड डाटा अवेलेबल. परंतु तो औद्योगिकरित्या जे अनुभव आहेत त्याच्यावरती, किंवा प्रॅक्टिकल जे आहेत एक्सपिरियन्स, अनुभव, इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स अँड डाटा अवेलेबल, जो ऑलरेडी अगोदर डाटा अवेलेबल आहे त्याच्यावरती त्याचं फाउंडेशनचा जो डिझायनिंग आहे तो अवलंबून आहे. द मशीन फाउंडेशन शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग रिक्वायरमेंट्स. मशीनचा जो फाउंडेशन आहे तो खालील अटी सॅटिस्फाय केलेला असायला पाहिजे. खालील गरजा ज्या आहेत, द मशीन फाउंडेशन शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग रिक्वायरमेंट्स. ओके. आता पहा मशीन फाउंडेशनच्या कोणकोणत्या रिक्वायरमेंट आहेत. ए, फाउंडेशन शुड बी हॉरिझॉन्टल इन लेवल. फाउंडेशन हे आडवा असायला हवा. द फाउंडेशन मस्ट बी रिजिड. फाउंडेशन हे कठोर असायला हवं. इट शुड फ्री फ्रॉम व्हायब्रेशन्स. तो कंपपासून मुक्त असावा. कंप तिथे कोणतेही व्हायब्रेशन्स फाउंडेशनजवळ चालणार नाहीत. इट शुड ट्रान्समिट बोथ स्टॅटिक अँड डायनॅमिक वेट ऑफ द मशीन टू ग्राउंड. त्या फाउंडेशनने दोन्ही वेट, स्टॅटिक आणि डायनॅमिक वेट, हे ग्राउंडकडे ट्रान्समिट केले पाहिजेत. द फाउंडेशन शुड बी फ्री फ्रॉम डिफेक्ट्स लाईक कॅव्हिटीज, पीट्स, सरफेस क्रॅक्स एक्सेट्रा. ओके. फाउंडेशनवरती कोणतेही कॅव्हिटीज, खड्डे नसावेत, पीट्स नसावेत, सरफेस क्रॅक गेलेले नसावेत. ओके. द फाउंडेशन शुड बी मेड फ्रॉम कॉन्क्रीट मिक्स, दॅट इज सिमेंट, सँड, वॉटर इन डिफायनाइट प्रोपोर्शन. कॉन्क्रीट जो आहे तो कॉन्क्रीट मिक्सपासून, फाउंडेशन जो आहे तो कॉन्क्रीट मिक्सपासून बनलेला असायला हवा. म्हणजेच की सिमेंट, सँड आणि वॉटरचं योग्य ते प्रमाण तिथं असावं. द डिझाईन ऑफ फाउंडेशन शुड एन्ज्युअर अगेन्स्ट सिंकिंग ऑफ फाउंडेशन बाय डिस्ट्रीब्युटिंग द लोड ओव्हर ॲज मच ॲज सॉईल एरिया. द डिझाईन ऑफ फाउंडेशन, फाउंडेशनचं जो डिझाईन आहे, शुड एन्ज्युअर, तो खात्री केलेला असायला पाहिजे, अगेन्स्ट सिंकिंग ऑफ फाउंडेशन बाय डिस्ट्रीब्युटिंग द लोड ओव्हर ॲज मच ॲज सॉईल एरिया. जितका सॉईल एरिया आहे त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने तो जो लोड आहे तो डिस्ट्रीब्युशन झालेला असायला पाहिजे त्या फाउंडेशनवरती, याची खात्री असायला हवी. इन रिलेशन विथ सॉईल बेअरिंग कॅपॅसिटी. ओके. इन रिलेशन विथ सॉईल बेअरिंग कॅपॅसिटी. द फाउंडेशन शुड नॉट स्लाइड ओव्हर द सॉईल ड्यू टू हॉरिझॉन्टल थ्रस्ट ऑफ रनिंग मशीन. ठीक आहे. मशीनचा रनिंग मशीन जर फाउंडेशनवरती माउंटेड असेल, त्याच्यामुळे आडवा जो थ्रस्ट निर्माण होणार आहे, ओके, ऑफ रनिंग मशीनचा, तो स्लाइड नाही झाला पाहिजे सॉईलवरून. ओके. म्हणजेच फाउंडेशन एकंदरीत स्लाइड नाही झालं पाहिजे. दिस इज अचिव्ड बाय सफिशियंट फ्रिक्शनल रेजिस्टन्स बिटवीन फाउंडेशन ब्लॉक अँड सॉईल. हे अचीव केलं जातं, हे मिळवलं जातं पुरेशा फ्रिक्शनल रेजिस्टन्समध्ये. म्हणजेच पुरेसा जो घर्षणाचा रोधक आहे त्याच्याने तो अचीव केला जातो.
between block between foundation block and soil. ठीक है. The foundation should be so designed that the resultant force possesses within the block to prevent turning of the machine. The foundation should be so designed that, मग फाउंडेशन अशा पद्धतीने डिझाईन केलं जातं की रिझल्टंट फोर्स पजेस, जो रिझल्टंट फोर्स आहे पजेसेस विथ द ब्लॉक टू प्रिव्हेंट टर्निंग ऑफ द मशीन. ठीक आहे. मशीनला तो आलू देत नाही आहे टर्निंग. ओके. फॉलोइंग अरेंजमेंट्स कॅन बी डन टू मिनिमाइज द व्हायब्रेशन्स. खालील जे अरेंजमेंट आहेत ते व्हायब्रेशन कमी करण्यासाठी मदत करतात. द मशीन इटसेल्फ should be isolated from the adjacent structure by vibration absorbing material so that the vibrations caused may not induce any adverse effect on the neighboring structure. ठीक आहे. मशीन स्वतःच आयसोलेट असायला हवी फ्रॉम द ॲडजस्टंट स्ट्रक्चर, बाजूच्या स्ट्रक्चरपासून, बाय द व्हायब्रेशन ॲब्सॉर्बिंग मटेरियल म्हणजे कंप ॲब्सॉर्ब करणाऱ्या मटेरियलपासून, सो दॅट द व्हायब्रेशन कॉज्ड मे नॉट बी, जेणेकरून जो व्हायब्रेशन कॉज होणार आहे मे नॉट इंड्यूस एनी ॲडवर्स इफेक्ट, म्हणजे बाजूच्या स्ट्रक्चरमुळे जो व्हायब्रेशन इंड्यूस होणार आहे किंवा व्हायब्रेशन्स जे मिळणार आहेत त्याच्याने कोणताही ॲडवर्स इफेक्ट झाला नाही पाहिजे ऑन द नेबरिंग स्ट्रक्चर. ओके. द मशीन मस्ट बी रिजिडली बोल्टेड. मशीन जी आहे ती कठोर पद्धतीने बोल्टने फिट केलेली असावी टू द फाउंडेशनला. द इन्सुलेटिंग मटेरियल इज लेड बिटवीन बेड प्लेट ऑफ द मशीन अँड फाउंडेशन ब्लॉक. द इन्सुलेटिंग मटेरियल जो आहे तो लेड म्हणजेच ठेवणे, लेड बिटवीन बेड प्लेट ऑफ द मशीन अँड फाउंडेशन ब्लॉक. फाउंडेशन ब्लॉक आणि बेड प्लेट, मशीनची जी बेड प्लेट आहे त्याच्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल असायला हवं. द आयसोलेशन मटेरियल इज लेड बिटवीन द फाउंडेशन अँड द ग्राउंड ऑन विच इट इज सपोर्टेड. आयसोलेशन मटेरियल जो आहे, इथे इन्सुलेटिंग मटेरियल आहे आणि इथे आयसोलेशन मटेरियल आहे, इज लेड बिटवीन फाउंडेशन अँड द ग्राउंड on which it is supported. The isolation material in the form of spring is laid between bed plate of the machine and foundation work. ठीक आहे. इथं पाहू शकता 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इन्सुलेटिंग मटेरियल, बेड प्लेट आणि मशीन, बेड प्लेट ऑफ मशीन आणि फाउंडेशन ब्लॉक यांच्यामध्ये आहे आयसोलेशन मटेरियल, फाउंडेशन अँड ग्राउंड. ओके. फाउंडेशन आणि ग्राउंड यांच्यामध्ये आहे द आयसोलेशन मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्प्रिंगच्या स्वरूपात आयसोलेशन मटेरियल जे आहे तो कशात असतो, बेड प्लेट ऑफ मशीन अँड फाउंडेशन वर्क. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने जे फाउंडेशनचे रिक्वायरमेंट आहेत किंवा व्हायब्रेशन्स कमी करण्यासाठी जे अरेंजमेंट्स आहेत ते अशा असायला हवेत. 4.5.2 रिक्वायरमेंट्स ऑफ स्टॅटिक मशीन फाउंडेशन. आता स्थिर मशीनच्या फाउंडेशन जे आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. ओके. 4.5.2 सिलेबस टॉपिक रिक्वायरमेंट्स ऑफ स्टॅटिक मशीन फाउंडेशन. स्टॅटिक म्हणजे स्थिर, मशीन फाउंडेशन यांच्या रिक्वायरमेंट्स. स्टॅटिक मशीन, इथे पहा स्टॅटिक मशीन ए दिलेलं आहे. ॲज द ट्रान्सफॉर्मर ऑपरेट्स विदाउट मुव्हिंग पार्ट्स. ट्रान्सफॉर्मर हा कोणत्याही मुव्हिंग पार्टशिवाय ऑपरेट होतो. जनरली अ सिम्पल फाउंडेशन इज सॅटिस्फॅक्टरी. त्याच्यासाठी सामान्य फाउंडेशन जे आहे तो समाधानकारक आहे. इट शुड बी फर्म. तो फर्म असायला हवा. हॉरिझॉन्टल अँड ड्राय. तो आडवा असायला हवा आणि कोरडा असायला हवा. वन्स इन्स्टॉल्ड अँड इरेक्टेड. एकदा का ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केला आणि उभा केला, इरेक्टेड, द ट्रान्सफॉर्मर शॅल नॉट मूव्ह ऑर बेड टाऊन. ओके. ट्रान्सफॉर्मर शॅल नॉट मूव्ह झाला नाही पाहिजे ऑर बेड टाऊन सो ॲज टू टिल्ट ओव्हर. ओके. सो ॲज टू टिल्ट ओव्हर. इवन स्मॉल मुवमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मर इज नॉट डिझायर्ड ॲज इट. ठीक आहे. जरी म्हणजे स्मॉल मुवमेंट, अतिशय लहान मुवमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये ही आवश्यक नाही आहे. इट इज नॉट डिझायर्ड ॲज इट मे ब्रेक द इलेक्ट्रिकल कनेक्शन. तो काय करेल, इलेक्ट्रिकल कनेक्शन ब्रेक करेल. ओके. परफेक्ट हॉरिझॉन्टल बेस कीप्स ऑइल लेवल करेक्ट. मग परफेक्ट हॉरिझॉन्टल लेवल जे आहे, हॉरिझॉन्टल बेस आहे तो ऑइल लेवलला करेक्ट पोझिशनमध्ये ठेवण्याचं काम करेल. फॉर इन्स्टॉलिंग लार्ज कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर्स आउटडोअर्स अ लेवल कॉन्क्रीट प्लिंथ इज कन्स्ट्रक्टेड so that its height is above the maximum expected floor water level of the site. ओके. म्हणजे जो प्लिंथ आहे, जो पृष्ठभाग आहे फाउंडेशनचा, तो एक हाईटवरती केलेला असतो, अशा हाईटवरती केलेला असतो की तिथे मॅक्झिमम एक्सपेक्टेड फ्लड वॉटर जे आहे, म्हणजे फ्लड म्हणजे पाण्याची पातळी किंवा आपण ज्याला म्हणू एक्स्ट्राचं पाणी. ठीक आहे. फ्लड वॉटर लेवल ऑफ द साईट. ठीक आहे.
द प्लिंथ शुड बी ऑफ करेक्ट साईज. प्लिंथ कसा असायला हवा, करेक्ट साईजचा असायला हवा टू अकोमोडेट द ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरला समाविष्ट करून घेण्याइतका. एनी वन शाल नॉट स्टेप ऑन द ट्रान्सफॉर्मर प्लिंथ. ट्रान्सफॉर्मरच्या प्लिंथवरती कोणतेही स्टेप पायरी नसावी. बेअरिंग प्लेट्स ऑफ सफिशियंट साईज अँड स्ट्रेंथ आर ऑल्सो प्रोव्हाइडेड. बेअरिंग प्लेट्स जे आहेत सफिशियंट पुरेशा साईजचे, आकाराचे आणि ताकदीचे ते प्रोव्हाइड केलेले असतात. फॉर हाय कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर रोलर्स आर प्रोव्हाइडेड. मोठ्या कॅपॅसिटीच्या ट्रान्सफॉर्मरसाठी रोलर प्रोव्हाइडेड केलेले असतात. अँड द रेल्स आर फिक्स्ड ऑन द प्लिंथ. आणि ते रेल्स जे आहेत ते प्लिंथवरती फिक्स्ड केलेले असतात. द ट्रान्सफॉर्मर कॅन बी प्रॉपरली इन्स्टॉल्ड. ट्रान्सफॉर्मर हा योग्य त्या रीतीने इन्स्टॉल केलेला असतो. शिफ्टेड व्हेरी इझिली विथ द हेल्प ऑफ रेल्स. ठीक आहे, म्हणजे शिफ्ट करता यावा विथ व्हेरी इझिली विथ द हेल्प ऑफ रेल्स. रेल्सच्या मदतीने. द rollers or wheels are located after installation of transformer to avoid accidents. रोलर्स किंवा व्हील्स हे लोकेट केलेले असतात ट्रान्सफॉर्मर टू अवॉइड ॲक्सिडेंट्स, अपघात टाळण्यासाठी. द फुल हाईट पार्टिशन वॉल आर बिल्ट. पूर्ण उंचीची पार्टिशन वॉल तिथे बांधली जाते. विथ सफिशियंट क्लिअरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्मर अँड वॉल. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर आणि वॉल भिंतीच्या मध्ये योग्य ते डिस्टन्स क्लिअरन्स ठेवून पूर्ण हाईटची, पूर्ण उंचीची पार्टिशन वॉल बिल्ड केली जाते. इथं पाहू शकता आपण ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन केलेलं आहे फाउंडेशनवरती. फाउंडेशन फॉर स्टॅटिक मशीन. ओके, स्टॅटिक म्हणजे स्थिर. फिगर 4.5.1 दाखवलेलं आहे. हे फाउंडेशन आहे, हे रेल्स आहेत, हा कट सेक्शन दाखवलेला आहे. ओके, हा ट्रान्सफॉर्मर दिले ग्राउंड लेवल. ठीक आहे. फ्लोअर स्टिफली स्लोप्ड टू ड्रेन. फ्लोअर जो आहे तो स्टिफली हे केलेला आहे, स्लोप्ड केलेला आहे टू ड्रेनसाठी. फायर प्रूफ वॉल हा आहे तो फायर प्रूफ वॉल आहे, याचा पर्पज आहे फायर प्रूफ वॉल. बी आहे रोटेटिंग मशिनरी. रोटेटिंग मशिनरीसाठी फाउंडेशनचे रिक्वायरमेंट्स काय आहेत पहा. अ सॉलिड फाउंडेशन ऑफ कॉन्क्रीट इज प्रोव्हाइडेड फॉर द इन्स्टॉलिंग ऑफ रोटेटिंग मशीन. कठोर कॉन्क्रीटचा फाउंडेशन आहे तो प्रोव्हाइड केला जातो ऑफ रोटेटिंग मशीनसाठी टू अवॉइड मिस अलाइनमेंट. ओके, मिस अलाइनमेंट अवॉइड करण्यासाठी, टाळण्यासाठी. ऑफ प्लेट proper mounting of the machine, the motor or prime mover and the driven machines are mounted on the common foundations. Usually the manufacturer put both the machines on common steel base. ठीक आहे, युजली मॅन्युफॅक्चरर जे आहेत ते दोन्ही पुट बोथ मशीन्स ऑन कॉमन स्टील बेस. म्हणजे त्याचा जो ॲडजस्टंट जो मशीन आहे, समोरचा जो मशीन आहे जिथं आपण कपलिंग करतो, ते अशा पद्धतीने दोन मशीन एकत्र बसतील अशाच हेतूने मॅन्युफॅक्चर काय करतो जनरली बोथ द मशीन्स ऑन कॉमन स्टील बेस, म्हणजे कॉमन स्टील बेसवरती ते बसवून देतात. द साईज ऑफ द फाउंडेशन इज डिसाइडेड फ्रॉम द ड्रॉइंग सप्लायड बाय द मॅन्युफॅक्चरर. तसेच फाउंडेशनचा जो साईज आहे, आकार जो आहे तो मॅन्युफॅक्चररकडून सप्लाय केल्याप्रमाणेच डिझाईन केला जातो. द फाउंडेशन इज डिझायनर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द डायनामिक ॲज वेल ॲज स्टॅटिक लोड. फाउंडेशन हा अशा पद्धतीने डिझाईन केला जातो की जिथे स्टॅटिक आणि डायनामिक लोड कन्सिडरेशन केलं जातात. द फाउंडेशन्स कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग. ओके, फाउंडेशन्समध्ये खालील गोष्टी असतात. फाउंडेशन मेड ऑफ सिमेंट कॉन्क्रीट मटेरियल. फाउंडेशन हे सिमेंट कॉन्क्रीट मटेरियलने बनलेलं असावं. द बेड प्लेट असावी. फाउंडेशन बोल्ट्स असावेत. द कॉन्क्रीट फाउंडेशन शुड बी अबाउट 15 सेंटीमीटर लार्जर इन बोथ लेंथ अँड ब्रेड्थ. फाउंडेशन जो आहे तो 15 सेंटीमीटर लार्ज असायला हवा इन बोथ लेंथ अँड ब्रेड्थ, म्हणजे त्याची उंची आणि जाडीमध्ये या दोन्हीमध्ये तो कसा असायला हवा, 15 सेंटीमीटर लार्ज असायला हवा. द डेप्थ फाउंडेशन इज डिसाइडेड टेकिंग. द डेप्थ फाउंडेशन जो आहे तो ठरवला जातो टेकिंग इन टू कन्सिडरेशन द वर्क प्लेस. कामाचे ठिकाण कोणतं आहे, पॅनल हाईट किती आहे, याच्यावरती फाउंडेशनची जी खोली आहे, डेप्थ आहे ती ठरवली जाते. द डेप्थ ऑफ फाउंडेशन इज डिपेंडंट ऑन द एच पी रेटिंग. मग एच पी रेटिंग हा एक फॅक्टर आहे की ज्याच्यावरती फाउंडेशनची खोली डिसाईड केली जाते की किंवा अवलंबून आहे. सिरियल नंबर 1 रेटिंग दिलेलं आहे, डेप्थ दिलेला आहे. रेटिंग आहे 75 एच पी टू 100 एच पी असेल, मोटर असेल तर त्याच्यासाठी डेप्थ किती आहे फाउंडेशनची, 35 सेंटीमीटर टू 60 सेंटीमीटर. सेकंड जो आहे 50 एच पी टू 75 एच पी, डेप्थ किती असायला हवी, 25 सेंटीमीटर टू 30 सेंटीमीटर. थर्ड आहे 20 एच पी टू 50 एच पी, डेप्थ असायला हवी 20 सेंटीमीटर टू 25 सेंटीमीटर.
फोर्थ नंबर आहे 10 HP टू 25 HP, डेप्थ असायला हवी 15 सेंटीमीटर टू 20 सेंटीमीटर. रिक्वायरमेंट्स ऑफ फाउंडेशन ऑफ रोटेटिंग मशीन्स. रोटेटिंग मशीनची जे फाउंडेशन आहेत त्यांची रिक्वायरमेंट्स काय आहेत पहा. फर्म सॉलिड फाउंडेशन ऑफ कॉन्क्रीट इज रिक्वायर्ड फॉर रोटेटिंग मशीन्स. कॉमन बेस प्लेट फॉर ड्रायव्हिंग अँड ड्रायव्हन मशीन्स टू अवॉइड मिसअलाइनमेंट. एक कॉमन बेस प्लेट असायला हवी ड्रायव्हिंग आणि ड्रायव्हन मशीनसाठी टू अवॉइड मिसअलाइनमेंट टाळण्यासाठी. डिझाईन द फाउंडेशन टू सस्टेन स्टॅटिक अँड डायनॅमिक लोड. अशा पद्धतीनं फाउंडेशन डिझाईन करायचं आहे की जो सस्टेन करेल, टिकवून ठेवेल स्टॅटिक अँड डायनॅमिक लोडला. डिपेंडिंग अपॉन कॅपॅसिटी ऑफ मशीन, इट्स साईज अँड वेट, फाउंडेशन साईज, विड्थ, लेंथ अँड डेप्थ डिसाईड. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन कॅपॅसिटी ऑफ मशीन, मशीनची कॅपॅसिटी किती आहे त्याप्रमाणे फाउंडेशनचा साईज, वेट, साईज, विड्थ, लेंथ अँड डेप्थ इज डिसाइडेड, ठरवली जाते. सिलेबस टॉपिक 4.5.3 हाऊ टू मेक फाउंडेशन. ओके, फाउंडेशन कशा पद्धतीने करायचं आहे हा जो सिलेबस टॉपिक आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या. सिलेबस टॉपिक 4.4.3.1 व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ टेस्ट सेल. टेस्ट सेल जो आहे तो ऑइल टेस्टिंगसाठी आपण यूज करणार आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणते कॉम्पोनंट आहेत. मेन स्विच, फ्यूज युनिट, मेन पायलट लॅम्प, पुश बटन, मोटर कंट्रोल स्विच, कंट्रोल नॉब, व्होल्टमीटर, पायलट लॅम्प, HT ऑन, कंट्रोल ट्रान्सफॉर्मर, ट्रिपिंग करंट ट्रान्सफॉर्मर, झिरो स्टार्ट स्विच, HT ट्रान्सफॉर्मर्स, रायझर और लोअर लिमिट स्विच, सर्किट ब्रेकर, HT कॉन्टॅक्टर, डुअर स्विच, स्टिरर इत्यादी कॉम्पोनंट आणि त्यांचे फंक्शन आपण पाहिलेत. सिलेबस टॉपिक 4.4.3.2 प्रोसिजर ऑफ टेस्टिंग द ऑइल इन टेस्ट सेल ॲज पर IS. टेस्ट सेलमध्ये ऑइल टेस्ट कशा पद्धतीने केली जाते याची प्रक्रियाचे स्टेप्स आपण पाहिलेत. ऑपरेटिंग स्टेप्स ज्या की 14 स्टेप्स आहेत. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.5 फाउंडेशन फॉर स्टॅटिक मशीन लाईक बी ट्रान्सफॉर्मर्स. ओके, 4.5.1 फॅक्टर्स इन्व्हॉल्वड इन डिझायनिंग मशीन फाउंडेशन्स. त्यामध्ये 4.5.2 रिक्वायरमेंट्स ऑफ स्टॅटिक मशीन फाउंडेशन, स्टॅटिक मशीन, रोटेटिंग मशीन्स. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सिलेबस टॉपिक 4.5.3 हाऊ टू मेक फाउंडेशन्स हे कशा पद्धतीनं केलं जातं. ओके, त्याची फिगर दिलेली आहे आणि प्रिकॉशन्स काळजी कोणकोणती घ्यायला हवीत. त्याचबरोबर इन्स्टॉलेशन ऑफ फ्लोअर माउंटेड ट्रान्सफॉर्मर हा जो सिलेबस टॉपिक आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओ. कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.